चाललोय पुण्याला गणपती डेकोरेशन. तो आता आलोय आमच्या मित्राला गेला सूरजला. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल, जो जास्त उड्या मारत होता तो सूरज. मारे हाक सूरज आलास का? मला तू एक्सप्रेशन सांगू दे बाबा. मागच्या ब्लॉग मध्ये असलं घाण एक्सप्रेशन दिलेत, असलं घाण की बसच. सूरज हाय कर. माझ्या गाडी बसत नाही, माझ्या गाडी बस तू, माझ्या गाडी तू बस. मोबाईल पकड. तर मित्रांनो आम्ही कानिफनाथच्या घरी आलेलो आहे. बघू शकता कानिफनाथ असा मेंबर आहे की तो किती वेळ लावला याला आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आम्ही थांबलो आहे आता. म्हणजे अशा तरी कानिफनाथची एंट्री झालेली आहे. आमचा धाडवीचा कार्यकर्ता कानिफनाथचं इन्फॉर्मेशन द्यायला गेलं बायो. तर हा एकदम बेस्ट प्लेअर आहे, कबड्डीचा बेस्ट प्लेअर आहे. कानिफनाथ तुमच्या ह्याचं नाव सांग. काय नाव? कबड्डी संघ हाटणी चेक करा. काळ भैरवनाथ लाईव्ह. तुम्ही त्यांचं कुठं कशावर टाकलं? युट्यूबवर ते आहे ना तुम्ही? नाही तुमच्या सध्या तर नाही. लाईव्ह आलो. इथून पुढे तुम्हाला बघायला भेटतील लाईव्ह मध्ये. आणि चला आता आम्ही चाललोय तुम्हाला माहिती दगडूशेठला. पेट्रोल टाकायला आलो ते बघा. दादा ऋषिकेश माळी, कानिफनाथ आणि हा ऋतिक आहे. त्या ठिकाणी पेट्रोल टाकायला बसलोय. तर आम्ही पेट्रोल टाकायचं. बघू शकता ऋतिक. येस बघू शकता मित्रांनो. हे बघा आपण चाललेलो दगडूशेठला ऑन द वे. गणपती पण बघणार आहे, त्याबरोबर बाकीचे जे मानाचे 5 गणपती आणि प्लस बाकी डेकोरेशन. तर फॉर्मॅट असा आहे की सगळ्यात पहिलं आम्ही डेकोरेशन बघणार, पण ते आता आमच्या नशिबात आहे का नाही माहीत नाही. कारण आमचं इथंच झालं आता 1-1.5 तास जायला आम्हाला अर्धा तास लागला. आणि त्यानंतर मग आम्ही मानाचे 5 गणपती करणार आणि त्यानंतर मग आम्ही दगडूशेठला जाणार. कारण दगडूशेठला दोघांना गर्दी कमी होती. चला ऑन द वे दगडूशेठ. 2 गाड्या गर्दी खूप. हे आलेत कार्यकर्ते आमचे मस्तपैकी. स्पायडरमॅन गाडी लावायचं काम चाललंय मित्रांनो. बघू शकता कानिफनाथ. ओका उचलली. पैलवान इन द हाऊस आहे. पैलवानी मागचा पैलवानी आमचा अलीकडे चालले मोठा पैलवानी. हो का. बघू शकता कानिफनाथ. आता आम्ही कुठं आलो? भूत बंगला. नारायणपेठला आलोय भूत बंगला बघायला. कानिफनाथला घ्या. मला भूत बंगला दाखवतो कसं आहे काय. आता बघू जरा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला बघायला भेटते की नाही हे सगळं बघतो. पण आम्हाला 11 वाजता आम्ही बघा कंटिन्यू लय मोठं होईल. चालू चौकातून उजव्या बाजूला. चला ए इकडे चौकातून उजव्या बाजूला जायचंय. चौकातून उजव्या बाजूला. चला. नाही भावरांगर तिकडे. आमच्या कॅमेऱ्याच्या आड यायला लागला. चौकातून कुठे जायचं होतं?
डावा उजवा. चला सर जायचे सर. ऋतिक माईला फॉलो करा. फॉलो मी. लेट्स गो फास्ट. नाचलं तर केसलं. डीप झालं. ऐका ना तुमच्या घरचे पण लोक पाठवतो सगळ्यांची गाडी. हे असं असतं गाडी बघ आज चल. तुम्ही जरा विचित्र बोलताय जर वाटत नाही. ओके विचित्र बोलतो. तुमच्या घरी बोला काढू. नाही आणि तो क्लिप पण जाणार आहे ती मागे लक्षात ठेव. याची टॉम अँड जेरी रिअल लाईफ मधले बघायचे असतील तर या दोघांना बघायचं. पूर्ण ब्लॉगमध्ये मी यांच्यावर फोकस करतो थोडा. तुम्ही लक्ष द्या हे किती वेळा भांडतात. भांडत बी नाही दूर पण नाही. सिरियसली इथं पैसे आहेत. एवढी मोठी लाईन आहे बघायची. एंट्री सौरभ जोशी नाही ऑन गँग घुसेंगा भाई ऑन गँग. बरं आता काय आपण थांबलोय ते सांगा जरा. तुम्ही लेट केलं ॲक्च्युली आपलं झालं लेट कारण आम्ही आलो लेट आणि त्यामुळं असा विषय झाला आहे की लाईन लय मोठी आणि त्या लाईनी थांबू नाही शकत आम्ही आता. त्यामुळं आता आम्ही चाललो आहे तुळशीबाग ना कुठं चाललो आहे. बघू शकता लाईन अजून पण एवढी मोठी एवढी चालू एवढी लाईन आहे की बास. डायरेक्ट उद्या सकाळी गाडीतनाथ आता या वस्त्र भूत बंगल्यामध्ये गेला होता. हे भूत बंगला आहे इथला. आम्हाला तो भूत बंगला गावला नाही. त्याचा हाल बघा तो काय करायला लागलाय आता. उलट्या गेल्या. हे काय आलं काल्या एक्सपिरियन्स सांग जरा तुझा भूत बंगल्याचा कसा आहे. छान होता भूत उलट्या आल्या बघून. भाऊ लांबच पळायला लागलाय. नाहीये गणेश मित्र मंडळ जरा चौक कोणतं आहे. रामायणातला रेकॉर्ड केलेला आहे. मित्रांनो आता याच्या ठिकाणी चढणे फोटा नाही घेता येत आपण. हे बघा बघू शकता सगळे पोर बघा ना असेल चालू झालाय. ओ हा बघा शकता नाच बघू शकता. नाच बघा नाच बघा खायच्या मूडमध्ये. श्री नवनीत मित्र मंडळ कुंभेकरो सदाशिव. हुजूर, महाराजा जसवंत सिंह के खेमे पर जरा कड़ी नजर रखनी होगी. सिवा के लोग वहाँ आए थे ऐसा शक है हमें. महाराजा जसवंत सिंह, वो पर कटा हुआ पंछी, वो क्या करेगा अकेला.
हुजूर. ही घ्या पान सुपारी आणि या साखऱ्या बी घ्या. तोंड गोड करा. ओ बैठो बैठो. अरे काय सोनाची काय म्हणतोय लाल महाल डोंगरा तू. अरे नाही तुम्ही आहे मी ओळखलंच नाही. काय म्हणायचा तो लाल महाल. समजा पुन्हा आवळून बसलाय तो शास्ता खान. गोर गरीब रयतेला किड्या मुंग्यापर्यंत वागवतोय तो. त्याचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा आता. मी तरी कवर असं खोटं खोटं नाटक करू. अरे करू की बंदोबस्त त्यासाठीच तर अवतान दाडलंय तुला. काय मग आमदार वशील ना वरबाप. वर बाप वय वय वरबापच. आवाज झालं की आता मुलांची लग्न कित्यांदा लग्न करताय. आता पुण्यांदा योग आहे की तुमच्या नशिबात. वाजंत्री तर विसरलोच की मी. तानाजीराव इशारतीचे करणे कोण वाजवणार मग. म्या आणतो महाराज, म्या आणतो. बाकी इशारतीच्या वेळा नीट जातीनं ध्यानी घालून द्या त्यांच्या. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे 10,000ची फौज तयार आहे. पंत निरोप दिलेले सर्वजण गडावर आले. होय महाराज. फिरंगोजी आणि नेताजी पालकर सोडून सगळे गडावर आले. त्यांनाही निरोप धाडलाय. पोचतीलच. सर्वांना सक्तीनं आराम करावयास सांगा आणि आता आपणही विश्रांती घ्या. जी महाराज. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे धापार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे धापार. पण हळद आजच लावणार आहे आम्ही रातच्याला. मग या वाट बघतो तुमची. खुद खान सब भी आने वाले हैं. तुम भी आओ. अरे चाहिए हम बैठे यहाँ चौकीदारी करने. समय कहाँ है. आप जाइए चलो चलो चला बिगी बैलगाड्या तिकून न घ्या. तू काय नवीन हाय करा बाबा. रायबागन साहेबांची फौज आहोत. असा ढिगळावणी काय उभं राहिले रे. अरे हुजूर आदाब. क्यों रे कब से देख रहा हूँ क्या क्या बका जा रहा है. सलाम नहीं करना आता. अरे बहुत बड़े सरदार हैं ये, इनको रोकते हो. अच्छा हुआ मैं इधर था. चलो सलाम करो. राहू दे येसे ही पेहरा सक दो. चला ना पुढं. क्या तुम इस आदमी को जानते हो. कुछ ना कुछ. एक भी सरदार काम का नहीं है. सारे के सारे शिकस्त खा रहे हैं उस अपने से पहाड़ी लुटेरे से. न जाने क्या ताकत है उस सेवा में कि अल्लाह हमेशा जीत का सेहरा उसके सर पर बांध देता है. हमने तो सुना है वो कोई जादू टोना जानता है. दीवारों से आ जा सकता. मुझे लगा शिवा. मुझे लगा सेवा है. अचानक ये जगमगाता नूर आ गया है. बड़े इंतजार में बड़े दरबार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. लगता है शिवा आया है. मेरे अबू को क्या हुआ है. पता करो शिवा आया है. रायबागन बोली थी शिवा कभी औरतों पे हथियार नहीं उठाता. मेरा मुंह क्या देख रही है. पता करो. हम आपको कुछ नहीं करेंगे. खान कहाँ है बताओ. छोड़ दो. शिमला जी. चांगली शूटिंग.
काय करायला लागला ते स्वागतम स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारं मंगलमूर्ती श्री गणराज नवनीत मित्रमंडळ यांनी लाल महालचा देखावा केला तो आम्ही आता बघितला मस्त आहे महाराष्ट्राची पूजा मांडणारे श्रीमंत श्री आणि तुला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा एक नंबर आवडले पुण्यात मला वाटतं नंबर एक होता आवडला सगळ्यांना एक नंबर आहे तुम्ही या 5 दिवसामध्ये येऊन बघू शकता खरंच चांगलं आहे. मंडळाचं नाव आहे श्री नवनीत मित्रमंडळ सदाशिवपेठ. मज्जा बघा नुसते आता दोघांचं लक्ष नाही बोलत बोलत चाललेत पुढे मस्त आहे की पाणी आपण लपून बसतो. हे पकड हे पकड हे पकड त्यांचं लक्ष बी नाही माझं. त्यांना माहीत पण नाही आम्हाला आता एक डेकोरेशन हे डेकोरेशन काय नाही आम्हाला आता एक देखावा सापडलेला आहे आणि 12 वाजलेत बंद होऊ शकतो आणि पटकन चालू
माझं बघितलं नाही आम्ही ब्लॉग काढत होतो लोक अशी तोंडाकडे बघतात ना भारी पण वाटतं आणि कसं पण वाटतं मला 10 रुपयाचा भोंगा घेतलेला बघा काय चाललंय बघा 10 रुपयाचा भोंगा लय मोठे लय वाजता कसा आहे आवाज इकडे बघा इकडे झूम करा अरे वाज अरे पूर्ण घाला तू वाजवून टाक तू वाजवून टाक हो हवा लग गई कॉम्पिटिशन आहे इकडे 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 कसरत तारे स्पीड करायचं आता आम्ही आलो आहे लक्ष्मी रोडला इथून आम्ही जाणार आहे महालाचा पहिला गणपती कसबा पेठ इकडं पाचका झालंय पाचका वाजवता येत नाही तुमचं काय म्हणणं याच्यावर वाजले पुसका पुसका एकदम तू वाजवून दाखव वाजव दम पाहिजे वाजव अशा गोष्टी करायला दम पाहिजे अशा गोष्टी करायला दम नाही मसल पाहिजे मसल आणि ते ह्याच्याकडे मसल अशा गोष्टी अशा लोकांकडे वाटतात भगतीचे कोळी शरणागत आवे संतती संपत्ती सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निच दिन गुण गावे जय देव पहिला गणपती करतो का आलोय माझा पहिला गणपती कसबा गणपती पण इथं एंट्री बंद आहे बाहेरूनच कंपल्सरी केलेलं सध्या तरी आपल्याला माहीत नाही गर्दी आहे की टायमिंग रिस्ट्रिक्शनमुळे केलेलं आहे आणि बाहेरनं दर्शन घ्यायला लई गर्दी आहे सगळे जमले पहिल्या गणपती आता तशी पहिल्या गणपती आमचं झाला आणि पहिल्या गणपतीमध्ये आम्ही जमलो आता बघू पुढचे गणपती गर्दी बघणार किती गर्दी वागणार गर्दी मग काय पाहायचं आणि पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श सुनो तो कहे प्रभु जी हमरी है बिनती दुखी जन को धीरज दो हारे नहीं वो कभी दुख से तुम निर्बल को रक्षा दो रह पाए निर्बल सुख से भक्ति गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते रात्र हाताचे फुटते खोल
टाक पॉईंट गेला व्हायचं गेला बाय कानिप तुला आता गेला इथं तू टाक पाल्या टाकतो आता पाल्या तू जाशील भाई आता माझा नंबर आहे दोन घेऊन आलं भाई आला काय दुसरा गेला हा आता भाई माझा नंबर आहे 1 मिनिट एक काय सगळ्यांचे गेले सगळ्यांचे गेले काय म्हणतो सगळ्यांचा गेलेला आहे पैसा अशा रीतीने फायनली आमचं सगळं फिरून झालेलं आहे सगळे गणपती आम्ही केलेत कसे केलेत रडत कडत केलेत पण केलेत आता आम्ही जाणार घरी आमचं चार्जिंग वगैरे सगळं संपलेलं आहे सूरज इथं बिझनेस आयडिया एक्सप्लोर करतोय काय झालं सूरज सांग जरा इथं काय झालं आपल्यासोबत सगळा मोठा आहे तो होल मोठा आहे त्याच्यात पैसा जाऊ शकतो त्यांना जर का कमवत असेल ना त्यांनी छोटं केलं पाहिजे सॅटिस्फॅक्शन नाही होत लोक अजून घेतात हे जर का आपण केलं तर कानिपनात रुत्याला बसू आपण इथे हे चाचा बसलेत ना त्या ठिकाणी रुत्याला बसवायचं आणि पैसे मोजणार पैसे काढाय आम्ही जातो आणि असल्या घाण बिझनेस आयडिया त्याला म्हणजे लोकांनी फिक्स मारलं पाहिजे मग काय काही कदमचं जाऊ दे कमवतात थोडंफार जाऊ दे ते म्हणण्यासाठी करते ते देणगी म्हणून काहीतरी करतात तर आता आपल्याला कुठं जायचं हे बिझनेस आयडिया म्हणतात बच्चनचं जाऊ दे तुम्हाला काय वाटतं सांगा मी देणगीसाठी सांगतो सगळं अशा रीतीने आपला ब्लॉग म्हणजे मी झालेला आहे देणगी आपल्या ब्लॉगचा हाच एंड राहणार आहे त्या ब्लॉगमध्ये आपण सगळे गणपती फिरलोय आम्हाला आतापर्यंत फक्त असा विषय माहिती का ऋतिक लय फेकतो तर हे असं चालू राहते पूर्ण ब्लॉग आम्ही शूट केलेला आहे आणि फक्त प्रॉब्लेम असा झाला की आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला कोणताही काय म्हणतो डेकोरेशन देखावा कोणताही बघितला नाही आम्ही देखावा बघायला भेटलेला नाही पण ते पण आम्ही ट्राय करणार आहे अजून एकदा आम्ही येणार आहे गणपती सगळे झाले आता फक्त खास देखाव्यासाठी आम्ही येणार जे पण देखावे झालेच ते एकदम मस्त आहेत मंडळाचं नाव मी तुम्हाला सांगतो